Brought to you by V-Guard. अडीच महिन्याच्या आचारसंहितेच्या गॅपनंतर आता पुन्हा एकदा सर्व जिल्ह्याचं नियोजनाचं काम सुरू झालं आहे. तोपर्यंत पालकमंत्री सोडा कलेक्टरनाही कुठलंही टेंडर काढता येत नव्हतं, वर्क ऑर्डर देता येत नव्हती आणि त्यामुळे आचारसंहिता संपण्याच्या पार्श्वभूमीवर मी माझ्याकडे जे दोन जिल्हे आहेत सोलापूर आणि अमरावती, सोलापूरलाही प्रवास केला, अमरावतीला प्रवास केला. प्रामुख्याने आचारसंहितेमुळे जे काम थंडावलं त्यातूनही 22-23ची सगळी टेंडर निघालेत का, सगळ्या वर्क ऑर्डर निघालेत का, कामं सुरू झालेत का, कामं संपली आहेत का, कामाचे उद्घाटन झालेत का, असा एक मोठा आढावा मी घेतला आणि सगळ्यांना एक टाईम लिमिट देऊन निघालो आहे की 15 जुलैच्या आत मला 2022-23 म्हणजे गेलं वर्ष, ठीक आहे आचारसंहिता होती, गेलं वर्ष हे पूर्ण करून पाहिजे. 12 जुलैला विधानसभा संपेल, अधिवेशन संपेल. शनिवार रविवार 13-14 15-16च्या आसपास मी येणार आहे. त्यावेळेला जिल्हा नियोजनची बैठक करावी लागेल की ज्याच्यामध्ये पुढच्या वर्षीच्या खर्चाला मान्यता घ्यायला लागेल आणि नंतरची आचारसंहिता ही सप्टेंबरच्या मध्यावर सुरू होऊ शकते. सप्टेंबरच्या अखेरीस काय निवडणूक आयोगाच्या टाईमटेबलवर आहे 45 दिवस आधी ते नोटिफिकेशन काढतात आणि माझ्या माहितीप्रमाणे 30 दिवस आधी ज्यावेळेला प्रोग्राम सुरू होतो त्यावेळेला कडक आचारसंहिता सुरू होते. तो वेळ काही फरक जास्त नाही आहे. त्यामुळे मी प्रशासनाला असं म्हटलं 23-24 आधी संपवा आणि लगेच 24-25च्या कामाला लागा. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलायझर का चमत्कार. सर, भाजपच्या कोर कमिटीची बैठक झाली, 5 तास ही बैठक चालली. नेमकं काय खलबतं झालं बैठकीमध्ये, काय हालचाली झाली? नाही आम्हा कोर कमिटी सदस्य आणि इन जनरली BJPत एकमेकांची नाती अशी असतात की त्याच्यामध्ये विचार समजा अर्धा तास होणार असतात, बाकी खूप गप्पा गोष्टी होतात. देवेंजींकडे आग्रा आणि सगळ्यांना जेवण असतं. पण म्हणजे मग विचारमंथन झालं नाही का, झालं. दिल्लीमध्ये ज्यावेळेला ह्याच 8 जणांना म्हणजे प्रदेशाच्या कोर कमिटीला केंद्रीय नेतृत्वाने बोलवलं होतं, त्यात त्यांनी आम्हाला काही टास्क दिला किंवा आगामी काळामध्ये कशी पुन्हा एकदा ही परिस्थिती आवाक्यात आणायची, यासाठी तुम्ही काय काय केलं पाहिजे. त्यात बूथ रचना आहे, काही कामांमध्ये बदल नाही पण काही जणांबरोबर जरा जास्तीच्या जबाबदाऱ्या देणं आहे. त्याच्या नियोजनाच्या बरोबरीने 11 विधानसभा 2 विधान परिषद अशा 11 जागांची निवडणूक लागली. त्याच्यामध्ये 23चा कोटा धरला तर आम्हाला 5 जागा आरामात मिळतील, 6वी पण मिळेल. तर त्या परिस्थितीमध्ये आम्हाला केंद्राकडे दिल्लीला एका नावाला 5 नावं अशी जवळजवळ 25 5x5 किंवा 30 5x6 अशी नावं पाठवायला लागतात आणि मग त्यावर केंद्र कंटिन्युअस प्रदेशाशी बोलतं की ही तुम्ही नावं पाठवली आहेत, हे करावं की ते करावं, हे करावं की ते करावं. आणि मग केव्हा तरी 25 तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात होईल त्यावेळेला आम्हाला कन्सेंट मिळेल की चला ही 6 नावं तुम्ही लढवा. तर त्याच्यावर पूर्ण राज्यभरातली ही 30 नावं काढण्याचं काम बराच वेळ चाललं. त्यामुळे 5 तास म्हणजे काहीच नाही, सगळे रिलॅक्स होते. माझी रात्री 12:20चं फ्लाईट होतं, ते मी कॅन्सल करायचं ठरवलं. सकाळी 6:20च्या विमानाचं काढलं. सुधीर भाऊंनी आधीच हे लक्षात घेऊन सकाळी 6:20चं काढलं. त्यामुळे कोणालाच घाई नव्हती, चालली बैठक. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्व्हर्टर बॅटरी का चमत्कार. सर, यामध्ये संपादना स्थगिती देण्यात आलेली आहे. महामार्गाच्या आखरीचा मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. असं आहे की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धवजींची शिवसेना यांनी ठरवलंच आहे असं की कुठलाही विषय चर्चेने संपवायचा नाही, संपला तरी संपला नाही म्हणायचं. तसं त्या शक्तिपीठाच्या मार्गासंबंधी सगळ्या प्रकारच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून मुख्यमंत्री माननीय एकनाथजींनी हा निर्णय दिला किंवा भूसंपादन मी थांबवतो आहे, ॲक्विजिशन मी थांबवतो आहे.
तर आता पुढचं काय, आता गेलीत ना हवा, आता आंदोलन संपलं, नाही तुम्ही तो कायमचा एकदा कॅन्सल करा. अरे तुम्हाला प्रॉब्लेम काय, जर तुमच्या शेतामध्ये मोजण्या सुरू होत्या तर थांबवल्या, तुम्हाला प्रॉब्लेम काय, तुम्हाला ही भीती आहे का पुन्हा सुरू होईल, मग तुम्ही आहातच ना सशक्त आंदोलन करायला. आणि तेव्हा आता नव्याने सुरू झालं की एकदा कायमचंच बंद करा. हां सर, अजित पवारांची महायुतीमध्ये कोंडी होते, मग मिटकरींचं म्हणणं आहे की आता अजित पवारांनी आंबेडकरांशी हात जोडवणं एक वेगळं हे होईल, काय नेमकं आंबेडकरांशी हात जोडवणी केली तर फार फरक पडेल, काय त्यांचं एक वक्तव्य आहे. त्यांच्या पार्टीमध्ये त्यांनी विश्लेषण काय करावं, उपाययोजना काय करावी, हा त्यांच्या पार्टीचा विषय आहे, त्याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. अजित पवारांची कोंडी होते का महायुतीत? असं नाही, आता बजेट ते मांडणार आहेत, बजेट लिहिण्याचं काम खूप जोरात चाललं आहे, खूप बारीक बारीक गोष्टींचा विचार करून ते काही नवीन नवीन योजना आणत आहेत. आणि त्यामुळे कोंडी होत असती तर ते म्हणाले असते की मी बजेट मांडत नाही म्हणून. शरद पवार त्यांची कोंडी बिंडी काही होत नाही, खूप चांगल्या वातावरणामध्ये ही जी आमची त्रिमूर्ती आहे, एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा, ही त्रिमूर्ती अतिशय चांगल्या वातावरणात काम करते. त्रिमूर्ती कुठे कमी पडली लोकसभेत सर? असं आहे की कोणीही अमरत्वाचा पट्टा घेऊन आलेला नसतं. इंदिरा गांधी, स्वर्गीय इंदिरा गांधी ह्या इतक्या टॉपला गेल्या, पण 77ला हरल्या, सरकार गेलं, मोरारजी देसाई सरकार आलं, राजनारायणसारख्या तशा एका सामान्य नेत्याने त्यांना पाडलं. पण अमरपट्टा घेऊन येत नसतं म्हणजे काय, पुन्हा 80ला सरकार गेलं, पुन्हा 80ला इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, पुन्हा येतं अमरपट्टा घेऊन आपण जन्माला येत नसतो म्हणजे काय, तर 84ला अनपेक्षितपणे त्यांची हत्या झाली. आणि त्यांचा मुलगा राजीव गांधी कोणाचे ध्यानीमणी नसताना 418 का 414 जागा घेऊन पंतप्रधान झाला. पुन्हा एकदा 2000, आता एवढ्या जागा त्यांच्या 3-4 वेळा तर टमवायला पाहिजे ना. पुन्हा एकदा 89ला व्ही.पी. सिंगांचं सरकार आलं, जे व्ही.पी. सिंगांचे ध्यानीमणी नव्हतं, व्ही.पी. सिंगांना मेजॉरिटी मिळाली नव्हती, BJPने आपले सगळे 182 खासदार त्यांच्या मागे उभे केले आणि ते पंतप्रधान झाले. त्यामुळे राजकारणामध्ये, धंद्यामध्ये, संस्था चालवण्यामध्ये कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नाही. आणि त्यामुळे आत्ताचा पराभव हा लोकांना एखादा विषय नीट पोचला नाही त्याच्यातून हा पराभव आहे असं आम्ही मानतो. लोकांना मोदीजींनी जे देशाचं कल्याण केलं ते कल्याण केलेलं खूप आम्ही भेटीगाठी केल्या, सभा केल्या, बैठका केल्या, पण त्यात आम्ही बोललो बरोबरीने खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यात हे जे यशस्वी झाले की घटना बदलणार आहे, घटना बदलणार आहे, घटना बदलणार आहे, जिथे जिथे शक्य आहे तिथे त्या नॅरेटिव्हला आम्ही टक्कर दिली. उदाहरणार्थ पुण्यामध्ये आम्ही ही मांडणी केली व्यवस्थित की बाबा रे, पंडित जवाहरलाल नेहरू ते मोदीजी ह्या इतक्या सगळ्या कालावधीमध्ये इतके पंतप्रधान झाले, त्यात 106 वेळेला घटनेत दुरुस्ती झाली आहे. 106 वेळा. मोदीजींनी आणि अटलजींनी किती वेळा केली, तर 2-4 वेळा केली. चला 10 वेळा केली दोघांनी मिळून, 96 वेळा तुम्हीच केली आहे ना. पण हे पोचवण्यामध्ये थोडं आम्ही कमी पडलो असं मला वाटतं. किंवा मोदीजींनी घटना दुरुस्ती काय केली, महिलांना 33% विधानसभा लोकसभेत आरक्षण द्या, ही दुरुस्ती योग्य आहे की नाही, अयोग्य आहे, मागे घेऊया का, चांगली आहे. मोदींनी गरिबांना 10% नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं, ही दुरुस्ती केली, असं वेगळी नसावी. अटलजींनी 6 ते 14 या वयोगटामध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण, ही दुरुस्ती केली, करावी की नाही करावी. इंदिरा गांधींनी किंवा काँग्रेसने काय केलं, मी इंदिरा गांधीचं डायरेक्ट नाव नाही घेणार, पण काँग्रेसने काय केली, केंद्राला राज्य बरखास्त करता येते, ही दुरुस्ती केली. आणि आत्तापर्यंत 90 वेळा 90 टाइम्स हे राज्य सरकारं निवडून आलेली आणि बरखास्त केली. मग मोदीजींनी किती वेळा केली, एकदा. 370 कलम रद्द करताना जम्मू काश्मीरमध्ये काही गडबड होणार नाही ना म्हणून त्याने जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आणली, एकदा. तुम्ही किती वेळा, 90 वेळा. आता हे जेव्हा जेव्हा आम्ही दलित वस्त्यांमध्ये दलित नेते, दलित कार्यकर्ते, दलित मतदार यांना समजावून सांगत होतो, 106 वेळा. आता आयच्या आधी हो बाबा 106 वेळा मोदींनी बदलली, शास्त्रीजींनी बदलली, इंदिरा गांधींनी बदलली, नरसिंहरावांनी बदलली, अटलजींनी बदलली, मोदीजींनी बदलली. ते त्याला बदलल्यामुळं म्हणतच नाही, दुरुस्ती म्हणतात. जे नाही ते आणणं. आता त्यांनी जे नाही ते काय आणलं, तर केंद्राला निवडून आलेले राज्य बरखास्त करता येत नव्हते, जे नाही ते आणलं, बरखास्त करता येतं. मोदीजीने काय आणलं, महिलांना 33% आरक्षण, जे नाही ते आणलं. त्याला मुळात घटना बदलणं असं म्हणत नाही, त्याला घटना दुरुस्ती म्हणतात.
पण हे काय सोपं आहे का? त्यांनी सोशल मीडियातून टूल किटमधून बार 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 पोचवायचं. आम्ही एकदा एकेका माणसाला भेटून समजावून सांगायचं. माझा आजही दावा आहे, ज्या कोणाला आजही असं वाटतं की घटना बदलली जाणार होती ते माझ्यासोबत डिबेटला बसा ना. आता मुस्लिम समाजामध्ये CAAच्या बाबतीमध्ये गैरसमज निर्माण केला गेला की CAA का इम्प्लिमेंटेशन हुआ ना तो आपको पाकिस्तान में भेजेंगे. मी मुस्लिम असताना जायचं, म्हणायचं की आज मी थोडे खराब कपडे पिशवीतून घेऊन आलेले, मला एका घरी भांडी घासायची आहेत, तर CAAचं फुलफॉर्म जो सांगेल त्या मुसलमान बंधूच्या घरी, नागरिकाच्या घरी, मित्राच्या घरी मी आज भांडी घासणार आहे. म्हणून CAAचं फुलफॉर्म सांगता येतो. अरे तुम्हाला CAAचं फुलफॉर्म माहीत नाही, तुम्हाला CAAचा गाभा माहिती नाही, आणि कोणीतरी सांगितलं की तुम्हाला पाकिस्तानवर वाढवणार आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 16 कोटी, भारतातल्या मुस्लिमांची 23 कोटी. 23 कोटी लोक 16 कोटीमध्ये घालता येतात काय? पण हे त्यांच्यापर्यंत जाऊन पोचवण्यामध्ये आम्ही कमी पडलो. शरद पवार राज्यात, शरद पवार पुन्हा आपल्याला राज्य काबीज करायचं यासाठी तयारीला लागा. कोणी लोकशाहीत कोणी कोणाला अडवलंय? सर, बीडमध्ये पोलीस लोकशाहीत कोणी कोणाला अडवलं नाही. बीडमध्ये आलेल्या पोलीस भरतीमध्ये आलेल्या उमेदवाराच्याकडे उत्तेजक द्रव्याचं इंजेक्शन आढळून आले. आता ह्यावर काय टिप्पणी करणार? दादा, एक रवी राणांनी काही दिवसाअगोदर पत्रकार परिषद घेऊन बच्चू कडूंवर आरोप केला की बच्चू कडूंनी नवनीत राणांच्या पराभवासाठी मातोश्रीवरून जे रसद मिळवली, मातोश्रींनी रसद दिली आणि बच्चू कडू हे खंडणीखोर आहे, राज्यभरातून ते पैसा गोळा करत असतात असं त्यांनी आरोप केला. राणा काय म्हणाले हे मला माहिती पण नाही, राणा का म्हणाले हे पण माहिती नाही, आणि राणांच्या मतावर मी टिप्पणी करणं की ते असं का म्हणाले, मग त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे, अशाला मी काही उत्तर देण्याचं कारण नाही. माहीत नाही, मला माहीत नाही. बच्चू कडूनच तुम्ही विचारू शकता आणि उद्धवजींना विचारू शकता. उद्धवजींचाही डायरेक्ट नंबर मी देऊ शकतो, त्यांना विचारू. आपल्या उपस्थितीत जे काँग्रेसकडनं ताडातोड आंदोलन झालं यावर आपली प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती, ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स, असं माझं मत होतं. कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो, मी बाळासाहेब थोरातांना पाहतो, मी विखेंना पाहतो की किती नम्र, वर्षाताई गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो. पण हे काही नवीनच रूप आहे. परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो, त्या बैठकीत आल्या, त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रणात आल्या, मला निमंत्रण नाही. म्हटलं असं नाही आहे ताई, ही आढावा बैठक आहे. मग तुमचे 2 आमदार कसे? तर ते आले, तुम्ही पण आला, बसा. याचं निमंत्रण वगैरे नाही आहे, ही प्रशासकीय बैठक आहे. बसल्या 2-2.5 तास बसल्या, रमल्या बैठकीमध्ये, खूप सूचना केल्या. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला सॉरी मला 4 तास लेट झाला, पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो. चंपा, अरे माझं वय काय, तुझं वय काय, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही. मी म्हणायला गेलो तर केवढ्याला पडेल. तसं यशोमतीताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत. असा त्यांचा हात आणि असं लगेच, अरे ताई बसा, ओ ताई चहा घेऊ, ताई मला आता 3 मिनिटापूर्वी विषय कळला, नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो. तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आलाय का? मी म्हटलं की नाही तोडायचं. तर तुम्ही मी तुमच्या भावासारख्या म्हणून मला ऐकणार आहात का? मग तुम्ही आलात कशाला? तोडणार जा तोडा. तर हे नवीन आहे. नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून घडत आहे. पण आम्ही पाहिलं सुनील केदार, आम्ही पाहिले बाबासाहेब केदार, आम्ही पाहिले भाऊसाहेब मुळीक, आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर विधान परिषद होता, राजेंद्र मुळीक आमच्यावर होता विधान परिषदेमध्ये. आम्ही पहिले दर्डा, राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री होते. वसुंधरा बोरके, ही खूप नावं घेता येतील, पण हे काहीतरी नवीनच आहे बाबा. सरळ बोलायचंच नाही. अयोग्य ना. हे बघा, तुम्ही ते कार्यालय मागताय, मला कळलं किती मिनिटापूर्वी, 3 मिनिटापूर्वी. वानखेडेजींना मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो त्या कल्चरमधले दिसत आहेत. माझा परिचय कमी आहे, पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो. मी त्यांना म्हटलं, वानखेडेजी तुम्ही काही काळजी करू नका, कलेक्टर 10 दिवस सुट्टीवर झाले, आल्यानंतर आपण काही मधला मार्ग काढू, 2 भाग करू, खालीवर करू, त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो. ते म्हणाले ओके म्हणून बाहेर गेले. तर आमच्या ताई सापडल्या.
लागतं. तसं त्यावेळेला गेला हत्ती. अरे मला धक्काच बसला. म्हटलं कलेक्टर ऑफिसमध्ये कुठून नियम काढला. तर आयदर निर्णय असा करावा लागेल की हे कोणालाच मिळणार नाही, किंवा निर्णय करावा लागेल की भांडणं नको, ह्या कार्यालयाचे 2 भाग करायचे नाहीत ना तुम्हाला. चला आता बोंड्यानं मी आता एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये जागा द्यायचं ठरलं ना, दुसरी जागा देतो. तो मार्ग आहे. प्रत्येक वेळेला आरडाओरडा करणं. बरं आम्ही आरडाओरडा करू शकत नाही. मी विद्यार्थी परिषद ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो. माझ्या चळवळीतले सगळे फोटो आणि रूपं बघा तुम्ही. शास्त्रीजीने बदलली, इंदिरा गांधीने बदलली, श्रीरामाने बदलली, अटलजीने बदलली, मोदीजीने बदलली. ते त्याला बदलल्यामुळे म्हणतच नाही, दुरुस्ती म्हणतात. जे नाही ते आणणं. आता त्यांनी जे नाही ते काय आणलं, तर केंद्राला निवडून आलेले राज्य बरखास्त करता येत नव्हते. जे नाही ते आणलं, बरखास्त करता येतं. मोदीजीने काय आणलं, महिलांना 33% आरक्षण. जे नाही ते आणलं. त्याला मुळात घटना बदलणं असं म्हणत नाही, त्याला घटना दुरुस्ती म्हणतात. पण हे काय सोपं आहे का. त्यांनी सोशल मीडियातून टूल किटमधून बार 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 पोचवायचं. आम्ही एकदा एकेका माणसाला भेटून समजावून सांगायचं. माझा आजही दावा आहे, ज्या कोणाला आजही असं वाटतं की घटना बदलली जाणार होती, ते माझ्यासोबत डिबेटला बसा ना. आता मुस्लिम समाजामध्ये CAAच्या बाबतीमध्ये गैरसमज निर्माण केला गेला की CAA का इम्प्लिमेंटेशन हुआ ना तो आपको पाकिस्तान में भेजेंगे. मी मुस्लिम असताना जायचं, म्हणायचं की आज मी थोडे खराब कपडे पिशवीतून घेऊन आलेले, मला एका घरी भांडी घासायची आहेत, तर CAAचं फुलफॉर्म जो सांगेल त्या मुसलमान बंधूच्या घरी, नागरिकाच्या घरी, मित्राच्या घरी मी आज भांडी घासणार आहे. म्हणून CAAचं फुलफॉर्म सांगता येतो. अरे तुम्हाला CAAचं फुलफॉर्म माहीत नाही, तुम्हाला CAAचा गाभा माहिती नाही, आणि कोणीतरी सांगितलं की तुम्हाला पाकिस्तानवर पाठवणार आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 16 कोटी, भारतातल्या मुस्लिमांची 23 कोटी. 23 कोटी लोक 16 कोटीमध्ये घालता येतात काय. पण हे त्यांच्यापर्यंत जाऊन पोचवण्यामध्ये आम्ही कमी पडलो. शरद पवार पुन्हा आपल्याला राज्य काबीज करायचं, यासाठी तयारीला लागा. लोकशाहीत कोणी कोणाला अडवलंय. लोकशाहीत कोणी कोणाला अडवलं नाही. उमेदवाराच्याकडे उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन आढळून आले. आता ह्यावर काय टिप्पणी करणार. दादा, एक रवी राणांनी काही दिवसाअगोदर पत्रकार परिषद घेऊन बच्चू कडूंवर आरोप केला की बच्चू कडूंनी नवनीत राणांच्या पराभवासाठी मातोश्रीवरून जे रसद मिळवली, मातोश्रींनी रसद दिली, आणि बच्चू कडू हे खंडणीखोर आहे, राज्यभरातून ते पैसा गोळा करत असतात असं त्यांनी आरोप केला. राणा काय म्हणाले हे मला माहिती पण नाही. राणा का म्हणाले हे पण माहिती नाही. आणि राणांच्या मतावर मी टिप्पणी करणं की ते असं का म्हणाले, मग त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे, त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे, अशाला मी काही उत्तर देण्याचं कारण नाही. माहीत नाही, मला माहीत नाही. बच्चू कडूनच तुम्ही विचारू शकता, आणि उद्धवजींना विचारू शकता. उद्धवजींचाही डायरेक्ट नंबर मी देऊ शकतो, त्यांना विचारू. आपल्या उपस्थितीत जे काँग्रेसकडनं ताडातोड आंदोलन झालं, यावर आपली प्रतिक्रिया. नाही, खरं म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती, ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स, असं माझं मत होतं. कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो, मी बाळासाहेब थोरातांना पाहतो, मी VKना पाहतो की किती नम्र, वर्षाताई गायकवाडांच्या वडिलांना, एकनाथ गायकवाड स्वर्गीय, त्यांना पाहतो. पण हे काही नवीनच रूप आहे. परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो, त्या बैठकीत आल्या, त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रणात आल्या, मला निमंत्रण नाही. म्हटलं असं नाही आहे ताई, ही आढावा बैठक आहे. मग तुमचे 2 आमदार कसे, तर ते आले, तुम्ही पण आला, बसा. याचं निमंत्रण वगैरे नाही आहे, ही प्रशासकीय बैठक आहे. बसल्या 2-2.5 तास बसल्या, रमल्या बैठकीमध्ये, खूप सूचना केल्या. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला सॉरी मला 4 तास लेट झाला, पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो. चंपा, अरे माझं वय काय, तुझं वय काय, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही. मी म्हणायला गेलो तर केवढ्याला पडेल. तसं यशोमतीताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत. असा त्यांचा हात, आणि असं लगेच अरे ताई बसा, हो ताई चहा घेऊ, ताई मला आता 3 मिनिटापूर्वी विषय कळला, नाही नाही नाही, कुल्ली द्या नाही तर तोडतो.
तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आलाय का? मी म्हटलं की नाही तोडायचं. तर तुम्ही मी तुमच्या भावासारख्या म्हणून मला ऐकणार आहात का? मग तुम्ही आलात कशाला? तोडणार जा तोडा. तर हे नवीन आहे. हां, नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून घडत आहे. पण आम्ही पाहिलं सुनील केदार, आम्ही पाहिले बाबासाहेब केदार, आम्ही पाहिले भाऊसाहेब मुळीक, आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर विधान परिषद होता, हां, राजेंद्र मुळीक आमच्यावर होता विधान परिषदेमध्ये. आम्ही पहिले दर्डा, राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री होते. हां, वसुंधरा बोरके, ही खूप नावं घेता येतील. पण हे काहीतरी नवीनच आहे बाबा. सरळ बोलायचंच नाही. आजचा घडलेला प्रकार आपल्या मते योग्य की अयोग्य? अयोग्य ना. हे बघा, तुम्ही ते कार्यालय मागताय. मला कळलं किती मिनिटापूर्वी? 3 मिनिटापूर्वी. वानखेडेजींना मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो त्या कल्चरमधले दिसत आहेत. माझा परिचय कमी आहे, पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो. मी त्यांना म्हटलं, वानखेडेजी तुम्ही काही काळजी करू नका, कलेक्टर 10 दिवस सुट्टीवर झाले, आल्यानंतर आपण काही मधला मार्ग काढू, 2 भाग करू, खालीवर करू, त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो. ते म्हणाले ओके म्हणून बाहेर गेले. तर आमच्या ताई सापडल्या आणि ताईने त्यांना बहुतेक झापलं. असं बोलायचं असतं का? चल मी तुला कसं बोलायचं दाखवतो मोठे घेऊन आले. सर, कार्यालयाचा भाग पेटला, नेमकं आता कार्यालय कोणाला जाईल? कार्यालय की 2 खासदार आहेत तिथे? अरे बाबा, मुळात मला हा धक्काच आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचं कार्यालय असू शकत नाही. ते इतके दिवस का झालं? तर मग मी ग्रामीण माणूस ना, तर मी ग्रामीण म्हणींमध्ये समजावतो. गेला तर हत्ती जातो, अडकलं तर शेपूट अडकतं. तसं त्यावेळेला गेला हत्ती. अरे मला धक्काच बसला. म्हटलं कलेक्टर ऑफिसमध्ये कुठून नियम काढला? तर आयदर निर्णय असा करावा लागेल की हे कोणालाच मिळणार नाही, किंवा निर्णय करावा लागेल की भांडणं नको. ह्या कार्यालयाचे 2 भाग करायचे नाहीत ना तुम्हाला. चला आता बोंड्याना मी आता एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये जागा द्यायचं ठरलं ना, दुसरी जागा देतो. तो मार्ग आहे. प्रत्येक वेळेला आरडाओरडा करणं. बरं, आम्ही आरडाओरडा करू शकत नाही. हां, मी विद्यार्थी परिषद ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो. माझे चळवळीतले सगळे फोटो आणि रूपं बघा तुम्ही. पण असं नाही बरोबर. मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्युरिडिक्शनमध्ये असताना पुन्हा आता ओबीसीचा प्रश्न उभा झालाय. निवडणुकीपूर्वी त्याचं ते सोल्युशन निघते असं वाटतं का? मी तुम्हाला धन्यवाद देईन की ज्यामुळे तुम्हाला ह्या विषयावर बोलायची संधी दिली. कारण अदरवाईज मला नागपूरला जायला इतका उशीर होता की मी लगेच मला बरा आहे नमस्कार निघाला असतो. मुळात हा विषय हा पूर्णपणे गैरसमजुतीने चाललेला आहे. 2017 साली माननीय देवेंद्रजींनी रक्तसंबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा कायदा केला. का कायदा केला? तर जात पडताळणीचं प्रमाणपत्र मिळायला खूप हेलपाटे मारायला लागतात, खूप त्या ठिकाणी अडवणूक होते. मग असं ठरलं की बरं, वडिलांना जात पडताळणी मिळाली, मुलाला कशाला पाहिजे, पुतण्याला कशाला पाहिजे? कायदा झाला. फक्त शेड्यूल ट्राईबने म्हणजे आदिवासींनी विरोध केला की बा आम्ही अज्ञानी असताना, वनामध्ये राहत असताना, जंगलामध्ये राहत असताना खूप लोकांनी खोटी शेड्यूल ट्राईबची सर्टिफिकेट घेतली आहे. तर तुम्ही रक्तसंबंध लावलं तर ती सगळी मल्टिपल होतील. मग त्यांची अंमलबजावणी थांबली. ओबीसीची चालू आहे, शेड्यूल कास्टची चालू आहे, DT&Tची चालू आहे. बरोबर. तो कायदा आणि सगळे सोयऱ्यांची अधिसूचना अंमलबजावणी करा नावाचा मनोज जरांगे पाटील आग्रह आहे. तो कायदा आणि अधिसूचना याच्यात काहीही फरक नाही, काडीचाही फरक नाही. काय बरं, तो अधिसूचना ड्राफ्ट केली आहे मनोज जरांगे पाटलांनी वाशीला. रात्रभर मी पण जागा होतो, एकनाथजी पण जागे होते आणि भांगे नावाचे सेक्रेटरी जागे होते. दर 2 मिनिटांनी काहीतरी नवीन सांगायचे. टायपिस्टची व्यवस्था होती रात्रीच्या वेळेला. ते म्हणतील ते टाईप केलं जायचं. मला पहिलं पाठवलं जायचं, एकनाथजींना पाठवलं जायचं. ओके म्हणजे हे पण मान्य. ऐका तरी आता तुम्हाला दिली ना संधी. प्रिंटिंग प्रेस गव्हर्नमेंटचा जो असतो तिथे मग फायनली हे नोटिफिकेशन प्रिंट करायचं, बाहेर प्रिंट करायचं नसतं. त्याला म्हणतात गॅझेट करणं. त्याप्रमाणे अधिसूचना गॅझेट झाली. अधिसूचना याने वाचली कारण ह्यांनीच ड्राफ्टिंग केलं होतं आणि मग ते परत गेले. त्या अधिसूचनेमधला एकन एक शब्द हा ऑलरेडी राज्यात आहे हो, की तुमची कुणबी नोंद सापडली तर तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळतं. तुम्हाला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळालं तर तुमच्या सगळे सोयऱ्यांना, चला तुमच्या शब्दात तुमच्या सगळे सोयऱ्यांना म्हणजे रक्तसंबंधामध्ये सगळ्यांना व्हेरिफिकेशन करावं लागत नाही आहे ना. त्यामुळे ओबीसींचं काही जात नाही. पहिल्यापासून हा कायदा आहे की ज्याची नोंद सापडेल त्याला, आणि त्यांचं नाहीच आहे म्हणणं
मला वाटतं ओबीसीचं म्हणणं आहे की ज्याची नोंद सापडेल त्याला देऊन टाका. यांचं काय म्हणणं आहे की नोंद सापडलेल्या द्या, त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या. आहे कायदा. ओबीसी आणि मराठे एका टेबलवर बसून हे गावोगाव जी प्रचंड तेढ निर्माण झालेली आहे, म्हणजे एकमेकाच्या दुकानात खरेदी करायची नाही इथपर्यंत जर ही कटुता जायला लागली तर काय होणार काय समाजाचं. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.